रस्ता सुरक्षा हा जो महिना आहे, भारतामध्ये जो रस्ता सुरक्षेसाठी जे काम करायचं त्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम होता. माननीय पोलीस आयुक्तांच्या हस्ते याचं सुरुवात झाली आणि या माध्यमातून पी-टी-पी ॲप असेल किंवा नागरिकांनी घ्यायची जी शपथ असेल, या व्यतिरिक्त अपघाताची पुण्याची जी आकडेवारी आहे, याचं जनतेसमोर आम्ही मांडलं. आम्ही असं आवाहन करतो जनतेला, की वाहतुकीचे नियम निव्वळ वाहतूक पोलीस पकडून दंड करतात किंवा कारवाई करतात म्हणून पाळावेत असं नाहीये. त्याच्या पुढे जाऊन शहराची इमेज सुधारण्यासाठी, सिटी बिल्डिंग करण्यासाठी, पुणे शहराची प्रतिमा अधिक सुधारण्यासाठी मला वाटतं नागरिकांचा याच्यामध्ये सहभाग अपेक्षित आहे. जेवढी कारवाई 23 मध्ये होती त्याच्यापेक्षा जवळजवळ दुप्पटपेक्षा जास्ती कारवाई 25 मध्ये करण्यात आलेली आहे. आणि या कारवाईच्या जवळजवळ 600% कारवाई जे मुख्य अपराध आहेत, म्हणजे जसं दारू पिऊन गाडी चालवणं असेल, रॅश ड्रायव्हिंग असेल, फुटपाथवर गाडी चालवणं असेल, उलट्या दिशेने गाडी चालवणं असेल किंवा ट्रिपल सीट असेल, याच्यामध्ये जवळजवळ 600% वाढ करण्यात आलेली आहे. मला वाटतं याच कारणामुळे ही जी एन्फोर्समेंटमध्ये वाढ केली आणि जी वाहतूक शाखा आणि अनेक लोकांनी जे काम केलेलं आहे, याच्यामुळे पुण्यातील अपघाती मृत्यूचं प्रमाण यावर्षी तब्बल 50 अपघाती मृत्यूंनी कमी झालेलं आहे. जरी ही आनंदाची बाब नसली तरी समाधानाची निश्चितच आहे. पुढील कालावधीमध्ये पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाप्रमाणे हा आकडा 200च्या आत कसा येईल आणि तो शून्याकडे कसं नेता येईल यासाठी वाहतूक शाखा आणि वाहतूक पोलीस प्रयत्न करतील. या व्यतिरिक्त वाहनाचा जो खूप कोंडी होते त्याचं प्रमाण कमी व्हावं, नागरिकांनी शिस्तीनं पालन करावं, यासाठी नागरिकांकडून अपेक्षा आहे की तुम्ही सुद्धा आमच्याबरोबर सहभागी व्हा. सर, दारू पिऊन गाडी चालवणार आहे याच्याबद्दल तुम्ही कडक पावले उचलणार आहे? नाही नाही, अगदी बरोबर आहे. दारू पिऊन जो कोणी गाडी चालवतो तो स्वतःसाठी धोका निर्माण करतो, पण दुसऱ्यांसाठी सुद्धा तो धोका निर्माण करतो. आणि यावर्षी म्हणजे 2025 मध्ये काही लोकांना दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांना कोर्टानं तब्बल 15 दिवसासाठी जेलची हवा सुद्धा दिलेली आहे. त्यामुळे या शिक्षा कडक आहेत. जर असा प्रकार त्यांनी केला तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती कारवाई होईल, जेलची कारवाई होईल. वाहन चालकाव्यतिरिक्त सहप्रवाशांवरती सुद्धा कारवाई होईल. त्यामुळे दारू पिऊन गाडी चालवणं हा गंभीर अपराध आहे. कृपया याच्यापासून दूर व्हावं. काय टपोरी पोर आहे सर, 3 टेबल सेट जातात, हे बी एक तुम्ही संदेश देणार? नाही नाही, याच्यावरती निश्चितच वेगळ्या पद्धतीने कारवाई होईल. म्हणजे मोटर व्हेकल ऍक्टच्या व्यतिरिक्त आयपीसीची कलमं दाखल करावी लागतील काय, की तुम्ही ट्रिपल सीट उलट्या दिशेने येत असाल आणि धोकादायक पद्धतीने गाडी चालवत असेल तर निश्चित आयपीसीची कलमं पण लागतील, गुन्हे दाखल करून कारवाई केली जाईल.